या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांच्या वाढत्या अडचणी व गंभीर समस्या लक्षात घेऊन सोलापूर शहर काँग्रेस डी ब्लॉकचे अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त आशिष लोकरे यांच्यामार्फत महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाद्वारे देवाभाऊ गायकवाड यांनी प्रभागातील नागरिकांच्या अडचणींचा मुद्देसूद आढावा घेत उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी केली। देवाभाऊ गायकवाड यांनी निवेदनाद्वारे खालील मुद्दे उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासमोर मांडले। पाणी पुरवठा समस्या, अतिवृष्टीमुळे पाणी साठा मुबलक असूनही नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही। रेवण सिद्धेश्वर नगर झोपडपट्टीत दूषित पाणी येत असल्याने तातडीने पाईपलाईन दुरुस्त करून नियमित व स्वच्छ पाणी पुरवठा करावा। प्रभागातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास आणि अपघाताचा धोका आहे। अमोलनगर भागातील कच्च्या रस्त्यावर मुरुम टाकून तातडीने सोय करावी। सुरू असलेली ड्रेनेज पाईपलाईनची कामे लवकर पूर्ण करून रस्ते व्यवस्थित करावेत। अनेक ठिकाणी दिवाबत्ती बंद असल्याने अंधार पसरतो। गेल्या वर्षी अंधारामुळे साप चावून दोघांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे सर्व बंद दिवाबत्ती तातडीने सुरू कराव्यात। बहुतांश चेंबर तुंबले असून रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी वाहते आहे। गरिबी हटाव झोपडपट्टी, बुवागली, पटवर्धन चाळ आदी भागातील नाल्यांची तातडीने सफाई करावी। रेवण सिद्धेश्वर नगर येथील सार्वजनिक शौचालयातील पडलेली भिंत उभारावी आणि उगवलेली झाडे काढून टाकावी। रेवण सिद्धेश्वर नगर, आंबाडी, धोंडीबा वस्ती, आम्रपाली चौक, सोनिया नगर, लिमयवाडी आदी भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। धुवारणी व औषध फवारणी तातडीने करावी। अतिवृष्टीमुळे काही घरे पाण्याखाली गेली आहेत। भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करावे। या सर्व मागण्यांवर महानगरपालिका तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर काँग्रेसने दिला आहे। या प्रसंगी गणेश डोंगरे, युवराज जाधव, अनिल जाधव, सुबोध सुतकर, अनिल मस्के, प्रमिला तोपलवंडे, हेमा चिंचोळकर, करीमुनिसा बागवान, मुमताज तांबोळी, शोभा बोबे, मुमताज शेख, सुभाष वाघमारे, नागनाथ शावणे, संगीता शिंगारे, ज्योती गायकवाड, सुनीता बेरा, शिवराज शावणे, दत्ता हेगडे आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।